ODOP. ODOP म्हणजे काय? तर वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट. भारतामध्ये अनेक राज्य आहेत आणि राज्यामध्ये अनेक बहुसंख्य असे जिल्हे आहेत. तर ह्या जिल्ह्यामध्ये या प्रादेशिक भागामध्ये प्रत्येक प्रादेशिक भागामध्ये एक स्वतःची एक युनिक अशी आयडेंटिटी असते आणि स्वतःचा एक प्रोडक्ट असतो, युनिक प्रोडक्ट असतो, ज्याचं उत्पादन, ज्या प्रोडक्टला इंटरनॅशनल मार्केट मिळावं, इव्हन त्याचं एक्सपांड व्हावं, त्याची ब्रँडिंग व्हावी, ह्यासाठी भारत सरकारने एक स्कीम तयार केलेली आहे. त्या स्कीमचं नाव आहे ODOP, वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट. या वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट या स्कीमचे काही विशेष असे बेनिफिट्स आहेत. त्यातील पहिला आहे आणि महत्त्वाचं आहे की बॅलन्स रिजनल डेव्हलपमेंट. ह्याच्यामुळे एक जी रिजनल प्रादेशिक जी डेव्हलपमेंट आहे त्याला एक बॅलन्स साधला जाईल. ODOP इनिशिएटिव्ह घेते की जी भारताची आता होणारी जी इकॉनॉमिक ग्रोथ आहे त्याच्यामध्ये काही विशेष अशा भागालाच बेनिफिट न मिळता ओव्हरऑल प्रत्येक भागाला याचा इकॉनॉमिक ग्रोथचा जो आहे तो फायदा मिळाला पाहिजे. प्रत्येक विभाग जो आहे, प्रत्येक जिल्हा जो आहे या इकॉनॉमिक ग्रोथने डेव्हलप व्हायला. ह्याचा दुसरा महत्त्वाचा बेनिफिट आहे तो प्रमोटिंग लोकल मार्केट, प्रमोटिंग लोकल प्रोडक्ट. म्हणजे काय की प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक प्रादेशिक भागामध्ये, विशेषतः जिल्ह्यामध्ये पण आपण बोलू शकतो की एक प्रोडक्ट असतो ज्याची स्वतःची कॅपॅबिलिटी असते, स्वतःची एक युनिकनेस असतं. त्या युनिकनेसला ब्रँड तयार करायचा, त्याचं ब्रँडिंग करून त्याचं प्रमोट करायचं आणि त्या प्रमोट करून त्याचं लास्ट स्केलला मार्केटिंग करून ते ॲज अ जिल्हास्तरीय, सुरुवातीला जिल्हास्तरीय जे आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन करून त्याला मग एक वेगळ्या स्तरावर न्यायचं, त्याला इंटरनॅशनल स्तरावर सुद्धा मार्केटिंग नेण्याची जबाबदारीची इनिशिएटिव्ह जी आहे ती ODOP घेतात. आणि आता ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं अजून एक छान एक बेनिफिट आहे सोशल इकॉनॉमिक ग्रोथ आणि लोकल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. सोशल इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे काय की ह्याच्यामुळे ह्या विशेष अशा प्रोडक्टला, जिल्हास्तरीय प्रोडक्टला जर ब्रँडिंग करून त्याचं मॅन्युफॅक्चरिंग लेवलला उत्पादन वाढवलं तर एक तर एम्प्लॉयमेंट आहे ती लोकल लेवलची एम्प्लॉयमेंट जनरेट होते आणि इंडस्ट्री ग्रोथ जी आहे ती वाढते आणि त्याच्यामुळे बाहेरून जो आहे तो इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट होतो आणि इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट झाल्यानंतर बिलकुल त्या जिल्ह्याची ग्रोथ जी आहे, इकॉनॉमिकली ग्रोथ जी आहे ती वृद्धिंगत होते, वाढते. आणि ODOP अंतर्गत वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट अंतर्गत एक विशेष असा त्या जिल्हास्तरीचा एक प्रोडक्ट सिलेक्ट केला जातो ज्याचा GI टॅग असतो. म्हणजे GI टॅग म्हणजे काय तर जिओग्राफिकल इंडिकेशन. एक विशेष असं ते इकोसिस्टममध्ये असणारा तो प्रोडक्ट जो आहे त्याची विशेषता या जिल्ह्यामधून बाहेर येते, तो प्रोडक्ट तिथे सिलेक्ट केला जातो आणि त्या प्रोडक्टला प्रमोट केलं जातं, मार्केटिंग केलं जातं आणि त्याच्या थ्रू जे आहे तिकडचे जे बोलू शकतो मागासलेले या अजूनही अंडर डेव्हलप असलेले जे जो जिल्हा आहे, लोक आहेत, त्यांना ह्या या अंतर्गत या ODOPच्या स्कीम अंतर्गत त्यांना मुख्य धारेमध्ये, मेन स्ट्रीममध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांना विशेष अशा योजनेतर्फे त्यांना ट्रेनिंग दिलं जातं, वेगवेगळ्या रिसर्च केल्या जातात, इनिशिएटिव्ह घेतलं जातं, त्यांना विशेष फायनान्शियल ॲड दिली जाते आणि ह्या ग्रोथमध्ये, या भारताच्या इकॉनॉमिकली ग्रोथमध्ये जोडलं जातं. भारतातर्फे पंतप्रधान योजनेअंतर्गत एक महत्त्वाची अशी एक शृंखला आखली जाते, म्हणजे एक योजना आहे आखली जाते ती म्हणजे डिस्ट्रिक्ट ॲज अ एक्सपोर्ट हब. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला जो आहे तो एक्सपोर्ट हब बनवण्याचा भारत सरकारचा मानस आहे आणि त्याच्यात
त्याचं इम्प्लिमेंटेशन होत आहे. तर त्याच्या अंतर्गत काय होईल, प्रत्येक जिल्ह्याचा जो प्रोडक्ट आहे, जो उत्पादन आहे, त्याला लोकल प्रोडक्ट आहे, त्याला एक ब्रँड मिळेल, ब्रँडिंग होईल, प्रमोशन होईल आणि एक लार्जर स्केलवर त्याला एक मार्केट मिळेल. जिल्हास्तरीय टू जिल्हास्तरीय देवाणघेवाण वाढेल आणि हे होता होताच त्याला एक इंटरनॅशनल मार्केटमध्ये पण त्या प्रोडक्टला भारत सरकार एक या ODOP स्कीम जी आहे ती एक जागा मिळवून देण्याचा एक योग्य तो प्रयत्न करत आहे. पंतप्रधान योजनेअंतर्गत आणखीन एक चांगली शृंखला निर्माण करण्याचा प्रयत्न भारत सरकार करत आहे. ते म्हणजे प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये एक्सपोर्ट हब निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. काही ठिकाणी ते इम्प्लिमेंट झाले आहेत आणि आता इम्प्लिमेंट हळूहळू पूर्ण भारतभर ते होत आहे. त्याच्या अंतर्गत काय होईल तर लोकल प्रोडक्टला जो आहे एक विशेष अशी जागा मिळेल, विशेष मार्केट मिळेल, त्याची ब्रँडिंग होईल, प्रमोट होईल तो विशेष प्रोडक्ट उत्पादन आणि विदिन अ डिस्ट्रिक्ट ह्याचं देवाणघेवाण वाढेल आणि त्याचसोबत ह्या प्रोडक्टला एक इंटरनॅशनल जागा सुद्धा एक वेगळं एक्सपोजर सुद्धा मिळवून देण्यात भारत सरकार यशस्वी होईल आणि ह्याचा फायदा लोकल प्रोडक्ट मॅन्युफॅक्चररना खास करून होईल आणि त्यामुळे जिल्हास्तरीय जी इकॉनॉमिक ग्रोथ आहे ती वाढण्यास सुद्धा मदत होईल. तर मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्की सांगा. त्याच्यामध्ये तुम्हाला काय इम्प्रूव्हमेंट हवी आहे तेही कळवा आणि प्लीज हे चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचा व्हॅल्युएबल टाईम दिल्याबद्दल धन्यवाद.